नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आशू हा नेहासोबत लग्नाला होकार देऊन आता त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि एरझऱ्या मारत असतो. आशूला आता खूप बेचैन होत असतं. तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि आशूकडे बघत म्हणतात की का रे आशू, अजून झोपला नाहीस का? आशू म्हणतो की नाही, आत्ता झोपणारच होतो. भाऊ म्हणतात की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा आता आशू म्हणतो की बोला ना. तेव्हा आता भाऊ म्हणतात की हे बघ आशू, तू जो लग्नाचा निर्णय घेतला ना, आणि जर तो निर्णय तुला योग्य वाटत असेल तर मी तो निर्णय बदलवण्यासाठी प्रयत्नही करणार नाही आणि तुला फोर्ससुद्धा करणार नाही. त्यावरती आता आशू भाऊंकडे बघू लागतो. भाऊ म्हणतात की फक्त मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे आशू, तू हा निर्णय का घेतलास? तेव्हा आता आशू इकडे तिकडे बघू लागतो. इकडे आता शिवा ही तिच्या पप्पांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते की पप्पा, आजवर मी प्रेमात खूप निर्णय घेतले आणि पडती बाजूसुद्धा घेतली. शिवा म्हणते की प्रेम एकदम स्वच्छ असतं हे मला माहिती आहे. मग मला माझ्या प्रेमाला न्याय मिळालाच पाहिजे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे पप्पा तुम्हाला. तेव्हा आता शिवा म्हणते की यामध्ये मी कुठे चुकते असं मला काहीच वाटत नाही पप्पा. आशूचं मग माझ्यावरती नाही आहे का प्रेम? असे आता प्रश्न शिवा ही आता तिच्या पप्पांच्या फोटोकडे बघत पप्पांना विचारत असते. इकडे आता आशू हा भाऊंना म्हणतो की नाही आहे माझं शिवावरती प्रेम आणि खूप विचार करून मग मी हा निर्णय घेतला भाऊ. तेव्हा आता भाऊ म्हणतात की मग ठीक आहे. भाऊ म्हणतात की मी मान्य करतो तुझं शिवावरती प्रेम नाही, पण तू जिशाशी लग्न करणार आहे ना, त्या नेहावर तरी तुझं प्रेम आहे का रे? तेव्हा आता आशू म्हणतो की माझी मैत्रीण आहे ती चांगली आणि ती कामातही हुशार आहे. भाऊ म्हणतात की मी प्रेम हे विचारलं. भाऊ आता आशूला म्हणतात की हे बघ, तू नेहासोबत आयुष्य काढायचं ठरवलंय आशू. मग तू नेहासोबत जो आयुष्य काढायचा निर्णय घेतला ना, तो शिवाच्या रागापोटी की नेहाच्या प्रेमापोटी? तर इकडे शिवा आता तिच्या पप्पांना सांगत असते की आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलं आणि माझ्यावरच्या रागापोटी या आशूने मला घराबाहेर काढलं. मला वाटेल तो बोलला तरीसुद्धा मी काहीच बोललं नाही, पण आता बस झालं. शिवा म्हणते की काही जरी झालं तरी आशूला आता माझ्या प्रेमाची किंमतच कळली पाहिजे आणि त्याला याची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही सांगताय ना, खरं कधी लपून राहत नाही आणि कधीतरी ते बाहेर येतच. आता आशू म्हणतो की शिवावर माझा राग आहेच, पण त्यासाठीच मी नेहासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आशूचे ते बोलणे ऐकून आता भाऊ म्हणतात की मग तू जर असा निर्णय घेतला असेल ना, मग मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. पण जर तू भावनेच्या आहारी निर्णय घेतला असेल तर पुन्हा तू याचा 10 वेळा विचार कर बरं का आशू. असे आता भाऊ आशूला ठणकावून सांगतात. इकडे आता शिवा ही त्यांच्या फोटोसमोर बोलत असते आणि म्हणते की मला जर कोणी 1000 वेळा जरी विचारलं ना माझं आशूवर प्रेम आहे की नाही, तर मी त्याला एकच सांगेल, हो माझं आशूवर खूप प्रेम आहे. आणि त्याचं सुद्धा माझ्यावरचं प्रेम जरी त्याने कबूल केलं नसलं तरी त्याच्या डोळ्यात ते प्रेम दिसलंय, असे शिवा आता बोलते. शिवा म्हणते की हे बघा पप्पा, या बरोबर माझ्यासोबत जरी कोणी नसलं ना, फक्त तुमची साथ मला हवी आहे. तुम्ही माझ्यासोबत हवे आहात. मग कोणी जरी नसलं तरी चालेल. इकडे आता आशू हा झोपलेला असतो. तर तेवढ्यात सीताई तिथे येत आशूला उठवते आणि म्हणते की आशू उठ, मी तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला, शेंगदाणे घालून पोहे केले आणि शिरासुद्धा बनवला. आशू उठतच म्हणतो की आई, हे सगळं तू का करते? सीताई म्हणते की हे बघ, एकदा का नेहा लग्न होऊन या घरी आली ना, मग तुझे सगळे लाड नेहा पुरवील, मला खात्री आहे. त्यानंतर आता सीताई ही आशूच्या हातात हात देत आता आशूचे आभार मानते. आशू म्हणतो काय करतेस आई तू? तेव्हा आता सीताई म्हणते की तू हा जो निर्णय घेतला ना नेहासोबत लग्न करण्याचा, यामुळे खरंच मला खूप आनंद झालाय आशू. सीताई म्हणते की नेहा सोबत लग्न करण्याचा तू जो निर्णय घेतला ना, माझा सुद्धा तोच निर्णय होता आणि तू सुद्धा हाच निर्णय घेऊन माझा निर्णय खरा होता हे सिद्ध केलं आशू. आशू म्हणतो की काल मी हा निर्णय तुला सांगितला, पण त्यानंतर भाऊ मला भेटले आणि ते मला असे म्हणाले. पटकन आता सीताई आता आशूला थांबवते. सीताई म्हणते की हे बघ, त्यांना ना शिवाबद्दल आत्मीयता आहे, पण आता तू तुझा निर्णय घेऊ शकतोस आणि त्यासाठी तू सक्षम आहे. सीताई म्हणते की आशू, तू आता हा निर्णय घेतला ना, त्या निर्णयावर तू ठाम राहा. सीताई म्हणते की आता तुझ्या आयुष्याची अशी फरफट करू नकोस आणि आयुष्यात तू आता छानपैकी निर्णय घेतला ना, तेव्हा आता त्या निर्णयाची तू सुद्धा आता अंमलबजावणी कर. सीताई म्हणते की जाऊ दे बरं, कामं आता आपल्याकडे खूप आहेत आणि वेळ कमी आहे, चल आशू नाश्ता करायला. आणि आशू आता शिवाच्या फोटोकडे बघत उठून उभा राहतो.
त्यानंतर पटकन आता भिंतीवरचा तो शिवाचा फोटो कॉटवरती काढून आशू पुन्हा दुसरा आता त्यांचा फोटो हा कॉटवरती ठेवतो आणि त्या फोटोकडे बघत आशू आता बाहेर निघून जातो. इकडे आता चंदन मोठ्या उत्साहाने गॅरेजमध्ये कामाला आलेला असतो. तर तेवढ्यात शिवा म्हणते की अरे चंदन, मी तुला काही मदत करू का? चंदन म्हणतो की नको, अगं मला खूप आवडतंय आणि घरात जसा काम करायला नियम असत नाही ना, तसा सुद्धा इथे मला काम करायला काही नियम आहे का? शिवा म्हणते ठीक आहे, कर मग काम. तेवढ्यात आता चंदन पुन्हा विषय काढत म्हणतो की शिवा, आशूने नेहासोबत लग्नाला आता होकार दिला, त्यामुळे तुला खूप त्रास होत असेल ना? शिवा म्हणते की अरे चंदन, असं काहीच नाहीये. पुन्हा आता दिव्याचा विषय काढत चंदन म्हणतो की अगं शिवा, दिव्याचा स्वभाव तुला कसं वाटतं ग? हसतच शिवा म्हणते की म्हणजे? तेव्हा आता चंदन म्हणतो की मी हे जे काही केलं ना आतापर्यंत ते दिव्याला हवं होतं म्हणून केलं. दिव्याला नेहमी असं श्रीमंत असणं, तिला पैशाचा माज, हे सगळं काही दिव्याच्या सवयी होत्या. चंदन म्हणतो की पण आता मी तुझ्यासोबत काम करतोय ना, तर सगळंच वेगळं होतंय. तेव्हा आता चंदन म्हणतो की तुम्ही दोघी बहिणी किती वेगवेगळ्या आहेत. तेव्हा आता शिवा म्हणते की माणूस म्हणून तीही वेगळी आहे आणि मीही वेगळे आहे. चंदन म्हणतो की अगं शिवा, तिच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ना ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि गेली सुद्धा. चंदन म्हणतो की बघ ना, सरळ ती माझ्यासोबत मी श्रीमंत आहे म्हणून पळून आली आणि जेव्हा तिला कळलं ना मी श्रीमंत नाही, मग बघ तिने कसे नाटकं करायला सुरुवात केली. शिवा म्हणते खरं सांगू का चंदन, लहानपणापासून तिच्यावर काही जबाबदारीच नव्हत्या. अरे सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या, आईची, माई आजीची, आणि शिक्षणसुद्धा मी त्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच केलं आणि त्यावेळेस तिला जशा गोष्टी पाहिजे होत्या त्या तशाच तिला हव्या असायच्या. शिवा म्हणते की अरे लहानपणापासून तिला महागड्या वस्तू घ्यायला आवडायच्या, मेकअप करायला आवडायचा, त्यामुळे तिचा स्वभाव असा झाला रे चंदन. शिवाचे बोलणे ऐकून आता चंदन विचार करतो की शिवा तर एकदम सरळ आहे, पण आता मला हलगर्जीपणा करून चालणार नाही आणि काही जरी झालं तरी मला आता दिव्यावरती लक्षच ठेवावं लागेल, असा विचार आता चंदनने केलेला असतो. इकडे आता सीताई भाऊंकडे येते आणि म्हणते की अहो तुम्ही मला बोलताना टाळता का? मी आता बोलणारच आहे बरं का. हे बघा, प्रश्न आता शिवाचा राहिलेला नाहीये, प्रश्न आता आशूचा आहे. आणि त्यानंतर तेवढ्यात हात जोडून सीताई भाऊंना विनंती करते की हे बघा, आता सगळं काही चांगलं होऊन राहिलंय, तेव्हा तुम्ही त्यामध्ये आडकाठी आणू नका. आशूने सुद्धा आता होकार दिलाय तेव्हा तुम्ही सुद्धा या आनंदामध्ये सहभागी व्हा, नाही तर मला खूप काही आता मागं राहिल्यासारखं वाटेल. भाऊ सीताईला म्हणतात की मी तुला अगोदरही सांगितलं, यात आता मला सहभागी होता येणार नाही. सीताई म्हणते की हे आपल्या आनंदासाठी नाही चाललंय, तुम्ही अजूनही लक्षात घ्या. आशूच्या आता ज्या वेळेस आशू पोटात होता त्यावेळी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, तेव्हा त्याच्या आनंदासाठी आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचंय. सीताई म्हणते की आता नेहाचा आणि आशूच्या लग्नाचा निर्णय हा आशूने घेतलाय, आशूचा याला होकार आहे, तेव्हा त्याच्या आनंदामध्ये आता आपल्याला सहभागी व्हायलाच हवं. सीताई म्हणते की या अगोदर मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता आणि माघार घेतली होती, पण आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? तेव्हा आता सीताई म्हणते की प्लीज तुम्ही आशूला नाराज करू नका. तेव्हा आता सीताईचे बोलणे ऐकून आता भाऊ म्हणतात ठीक आहे, यावरती मी विचार करीन, आणि भाऊ तेथून निघून जातात. इकडे आता कीर्तीने आशूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केलेली असते आणि त्यासाठी आता कीर्तीने रिसॉर्ट सुद्धा सिलेक्ट केलेलं असतं आणि त्याचे फोटो आता कीर्ती ही सीताईला दाखवते. सीताई म्हणते की बघा ना, हे फोटो किती सुंदर आहे, रिसॉर्ट किती सुंदर आहे. लांबूनच आता भाऊ ते रिसॉर्ट बघतात. तर तेवढ्यात आशू तिथे येतो. तर आशूला बघून कीर्ती म्हणते की आले आले नवरदेव आले. पटकन आशूचा हात धरून कीर्ती आता सोप्यावर बसवत म्हणते की हे बघ आशू, मी तुझ्या रिसेप्शनसाठी रिसॉर्ट सिलेक्ट केलंय बघ. तर आता इकडे सुहास म्हणतो की आशू हे बघ, मेनू कार्ड सुद्धा सिलेक्ट करून आणलंय मी, आणि या मेनू कार्डमधील तुझ्या आवडीचे पदार्थ तू फायनल कर बरं, मग एकदमच सुटेबल होईल. सुहासचे ते बोलणे ऐकून आता आशू हा दोघांकडे बघू लागतो आणि आशू आता पटकन सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या. तर तेवढ्यात संपदा म्हणते की दादा तुला लग्न करायचं नाही बरोबर ना? सीताई म्हणते संपदा अगं काय बोलतेस तू? आशू म्हणतो की जरी मी लग्नाला होकार दिला असला तरी सुद्धा मला मोठं लग्न करायचं नाहीये आणि घराच्या बाहेर एकदम साधं सुद्धा लग्न केलं ना तरी सुद्धा चालेल. तेव्हा भाऊ आता आशूकडे बघतात.
ते ऐकून आता कीर्ती म्हणते की अजिबात नाही आशू, मी जे रिसॉर्ट सिलेक्ट केलं ना त्या रिसॉर्टमध्येच लग्न करायचं. आशू म्हणतो की माझी तर अजिबात इच्छा नाहीये. पुन्हा भाऊ आशूला विचारतात की आशू, या लग्नाला मनापासून तू होकार दिलायस ना? आशू म्हणतो की हे बघा भाऊ, हे माझं पहिलं लग्न नाहीये, तेव्हा मला माझा डिसिजन घ्याऊ द्या आणि त्यासाठी मला फ्रीडम द्या. सुहास म्हणतो की अरे, तुझं जरी पहिलं लग्न नसलं तरी नेहाचं पहिलं लग्न आहे ना. कीर्ती म्हणते की बरोबर आहे, नेहाची सुद्धा काही हाऊस मौस असेल ना मोठं लग्न करण्याची, आणि तू जर असा निर्णय घेतला ना साधं सुद्धा लग्न करण्याचा आशू, मग मावशीला काय उत्तर द्यायचं आपण? आशू म्हणतो की याबद्दल मी नेहा सोबत बोलेन, तुम्ही एवढा विचार करू नका. सीताई म्हणते ठीक आहे आशू. आणि आता आशू तेथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आता ऑफिसमध्ये आशू हा बसलेला असताना रागारागाने माझ्या तिथे येतो. तेव्हा आता माझ्या म्हणतो की आशू, तू नेहासोबत लग्नाला होकार दिला ना? तेव्हा आता आशू म्हणतो की तू माझं ऐकून तरी घे. माझ्या म्हणतो की आता काय ऐकायचं राहिलं, हेच तू सिद्ध करणार आहे ना, शिवा कशी वाईट आहे तिला खोटं सिद्ध करायला तू असंच मला बोलणार आहे ना, आणि हा निर्णय घेताना तुझा नाविलाज कसा झाला हेच तू मला सांगणार आहेस, बरोबर ना आशू? जीव तोडून आता माझ्या म्हणतो की हे बघ, तुला 1000 वेळा सांगितलं, नेहा तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही तर शिवा हीच योग्य आहे. काकांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा तुला तेच सांगतो, सगळेजण तुला तेच सांगतात. आशू, तुला समजत कसं नाही? असे काकुलतीने आता माझ्या हा आशूला समजावत असतो. माझ्याच्या डोळ्यात आता ते बोलता बोलता पाणी आलेलं असतं. तेव्हा आता आशू म्हणतो की दुसरा काही माझ्याकडे पर्यायच नव्हता. तेव्हा आता मग माझ्या म्हणतो की माझ्याकडे सुद्धा आता काही पर्याय राहिलेला नाही. आशू म्हणतो की म्हणजे? माझ्या म्हणतो की जर तू पुन्हा लग्न करणार असशील आणि शिवाला जर तू पुन्हा दूर करणार असशील ना, तर यापुढे माझ्याही तुझ्या आयुष्यात नसणार आहे, असे आता माझ्या आशूला ठणकावून सांगतो. तेव्हा आशूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता माझ्यासुद्धा आता मित्राची सगळ्यात मोठी कुर्बानी द्यायला आता तयार झालेला असतो. माझ्या म्हणतो की अरे, वरचेवर तुटणाऱ्या नात्याला आता आपण जोडण्यासाठी 10 वेळा विचार करतो. अरे आशू, तू समजत कसं नाही तुला? शिवासोबतच्या मैत्रीच्या आणि लग्नाच्या नात्याला एवढ्या सहजपणे कसा तोडू शकतोस, असा प्रश्न आता माझ्याने आशूला केलेला असतो. माझ्या म्हणतो की हे सगळं एका गैरसमजामुळे झालं, तुला कसं कळत नाहीये? मी तुला 1000 वेळा सांगण्याचा तो प्रयत्न करतोय. माझ्या म्हणतो तुला जे करायचं ते कर आता, पण यापुढे मी तुला साथ देऊ शकत नाही, आणि जर यापुढे मी तुझ्या सोबतच नसेन तर या आपल्या मैत्रीला सुद्धा काय अर्थ आहे? तेव्हा आजपासून, या क्षणापासून आपली मैत्री तुटल्याचे माझ्याने आता आशूला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि ते ऐकून आशूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि माझ्या तेथून जाऊ लागतो. तर ते ऐकून आशूच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. जात असताना आशू आता माझ्याला थांबवतो आणि म्हणतो की माझ्या, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव. ठीक आहे माझ्या, पण तुझा मित्र नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेन, असे आता आशू माझ्याला सांगतो. तुझ्या एका हाकेवर मी कधीही आणि केव्हाही इथेच तुझ्या समोर उभा असेन, असे आता आशू माझ्याला सांगतो. आणि पटकन आता पाठीमागून आशू आता माझ्याला मिठी मारतो. तर हात झिडकारून माझ्या आता तेथून निघून गेलेला असतो आणि आशूला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि आता शिवासोबत लग्न करण्यासाठी माझ्याने आशूसोबतच्या मैत्रीचा त्याग केलेला असतो आणि आशूसोबतची मैत्री त्या क्षणी आता माझ्याने तोडलेली असते आणि रागाने माझ्या निघून गेलेला असतो. तेव्हा आता असे करत करत एक एक करून आता आशूपासून सगळे कसे बाजूला जाऊ लागतात आणि याची आता प्रेमाची जाणीव होऊन आशू आता पुन्हा कसे शिवाच्या प्रेमात पडून शिवाला आपलेसे करतो. आणि पुन्हा आशू आणि शिवाला माझ्या आणि पाना गँग कशी एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.